नमस्कार. तर अचानक मित्रमंडळातर्फे आयोजित या भव्य दहीहंडी महोत्सवामध्ये मी तुमची नेहमीची निवेदिका तुमचं मनपूर्वक स्वागत करते. अरे सांभाळून रे बाबांनो, सांभाळून. तर वा वा वा, अत्यंत चैतन्याचं वातावरण इथे आहे. आणि आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, ऐकून घ्या रहिवासी लोक, ऐकून घ्या. सगळ्या पथकातल्या मुलांना मला सांगायचं आहे की आज इथे एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि येते दादा, मी पण माझं काम एक मिनिट. हा तर भव्य आज रंगारंग कार्यक्रम होणार आहे. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी काळजी घ्यायची आहे. लहान लहान मुलं इथे आहेत. मॅडम एका कोपऱ्यात घ्या ना, एका कोपऱ्यात घ्या ना तुम्ही जरा. कार्यक्रमच करते ना. मला पण जागा द्या. मी पण तर निवेदिका आहे ना. स्थानिक कलाकारांचं काय आहे का? तुम्ही जागा घ्या ना यार, मधनं मधनं आपलं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की भाऊसाहेबांचा अरे भाऊसाहेब आमचं दैवत. भाऊसाहेब तुमचं दैवत. अरे तुमचं कायचं दैवत? भाऊसाहेब भाऊसाहेब आमचं दैवत आहे. अरे खरा कार्यकर्ता मी आहे भाऊसाहेबाचा. माझ्या पान हलत नाही भाऊसाहेबाचं. नाही खरे खरे. भाऊसाहेब जेवायला बसल्यानंतर उठले ना की उष्टी पानं गोळा करायची कामं हेच करतो. मी करतो, पण मी उजव्या हाताने करतो. तू भाऊसाहेबाचा डाव्या हाताचा कार्यकर्ता. डाव्या हाताने काय करतात लक्षात घे. तुम्ही एवढी हिंमतच कशी करता? इकडे तुम्ही शांत व्हा. दादा ऐकून घ्या माझं. हे बघा, गुण्या गोविंदाना गोविंदाचा कार्यक्रम करायचा आहे आपण. असं नका करू. मला काय वाटतं की भाऊसाहेबांचे तुम्ही दोघं खंबे आहात. हा, तुमच्याशिवाय त्यांचं काहीच होऊ शकत नाही. आज हे दोघं आपापसात जरी भांडत असले तरी मनामध्ये खूप प्रेम आहे त्यांच्या. कारण की त्यांनी दोघांनी मिळून आज इथे 2 मुंबईहून असे सेलिब्रिटी बोलवलेले आहेत ज्यांना बघण्यासाठी आपण आयुष्यभर सेलिब्रिटी बोलवण्याची जबाबदारी भाऊसाहेब फक्त माझ्यावर दिली. लक्षात ठेवा, माझ्यावर आहे. ताई ऐका, आम्हाला बी सांगितलं होतं सेलिब्रिटी बोलवा भारीतले. आम्ही बोलवले. कोण बोलवले? कोण बोलवले? अरे लेखक दिग्दर्शक मराठी इंडस्ट्रीची शान बोलवली आहे, प्रियदर्शन जाधव. मला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतंय का हा भिजवलेली चिचोके नाश्त्यात खात असेल. आणि तू कोण मोठा डोनाल्ड ट्रम्प बोलवला रे? फोटो पा फोटो. इकडे पा. ए झेरॉक्स कॉपी कुणी लावली रे? फोटो लावा ना. अरे झेरॉक्स नाही, ओरिजिनल कलर आहे तो सेम. काय सांगायला? अरे गेला तर पैसे वापस आहे. फोटोचे 10% आणि 90% नुसतं दाताचे पैसे आहेत. मी काय म्हणते दादा, आता सेलिब्रिटी सेलिब्रिटी सगळ्यात 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. सगळ्या पथकांना माझी विनंती आहे की ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण इथे येऊन ठेपलेला आहे. खाली उतार. सांगितलं साऊंडच्या स्टँडवर चढू नका म्हणून. शॉट लागेल. खाली उतार. मी सांगतो. ए पप्या दादा खाली उतरा ना. मामा सांगतोय ना. तर मंडळी, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते दोनही सेलिब्रिटी ते आलेले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. प्रियदर्शन जाधव. आणि मी आपल्या बाबांच्या लोकांना विनंती करणार आहे की त्यांना कुठली दादा पाया पडतो. दादा तुम्हाला भेटलो. दादा 1 मिनिट एक फोटो काढू द्या. दादा 1 मिनिट. दादा स्माइल करा ना दादा. अरे क्या बात. तुम्ही आला, जबरदस्त काम झालं. 1 मिनिट. ते सेलिब्रिटी काढ ना फोटो तू आमच्या. आणि तुला हे सांगतो, तुला फोटो द्यायचे नाही. सॉरी बिलकुल द्यायचे नाही फोटो. इकडे बघ ना, मी इकडे बघतो ना. इकडे
हा तुम्ही काढा ना. ए, ताई ताईंना फोटो सर नमस्कार मी एक फोटो घेते नमस्कार. नंतर ठेव रे. हाय गट मी निवेदिका आहे सर आजच्या कार्यक्रमाची आणि इथं स्थानिक कलाकार पण आहे मी सर सर एक सेकंड तुम्ही काढा ना सर एकदा तुम्ही घ्या तुम्ही घ्या मला येत नाही सेल्फी काढता घ्या, आपला पण घ्या. थांबा ना जरा आपला पण घ्या असं. तर सर मी पण स्थानिक कलाकार असते हा तर मला पण येतं सर मिमिक्री आणि डान्स मी करते मिमिक्री डान्स वगैरे मी करते तुम्हाला नंतर सांगते सर हा सर जबरदस्त आहे. काढू यांच्याबरोबर फोटो काढू एक फोटो द्या ना सर लेडीजला नाही म्हणतो नाही नाही विचारलेलं नाही म्हणतो अरे मी एवढी हिंमत तुझी हा? आपला घ्या आपला घ्या एखादा. थांबा ना आपण काय ते गावचेच आहोत ना काढ चांगलं स्माइल स्माइल थँक्यू सर खूप मोठी फॅन छान वाटते तुम्हाला भेटून आज इथे. Yes, yes. मंडळी आता आपण सर्वात महत्वाचा कार्यक्रम इथे घेणार आहोत खूप वेळात वेळ काढून थांबन दादा सर इथं सेलिब्रिटी वेळात वेळ काढून मुंबईहून ही लोक आलेली आहेत आणि आपल्या मंचावरती त्यांचं स्वागत झालं नाही असं तर होणार नाही तर पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन मी दोन्ही भाऊंना विनंती करते की त्यांनी आपले सेलिब्रिटीज येते बहुमान करायचा आहे तर सगळ्यात आधी जोरदार टाळ्या लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रियदर्शन जाधव खान मुंबईवरून आलेले आहेत जोरदार टाळ्या गुतवला त्याच्यात कुठे गेला रे हा इकडे गुतवला इकडे. हा, हो. हा. आणि जोरदार टाळ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपण मेन बजेट मेन म्हणजे तर अशा पद्धतीने हे राहू दे हे नंतर घेऊन जाशील आपलं वाड्यावर पाठव चल. तुला सांगतोय चटणी सारखा सांडू नकोस तू तुझ्या सेलिब्रिटीचं बघ फक्त अय माझं बघणार ना तुझा कोण सेलिब्रिटी आणला रे मॅडम चिचकुल्या खाया त्यांना बसण्याची विनंती करा हा हा तुम्ही बसून घ्या गोंधळ करायचा नाही आज सगळ्या पद्धती दुसऱ्या परिचय. थराची सलामी दिलेली आहे वा, 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 वा. उलटी ए, तमाशी वाजव, ए, कथा. ए, वाजव. दादा बसून दोन घ्या, खुर्च्या बसून सोडा तिकडच्या दोन खुर्च्या इकडच्या सोडा सेंटरला बसा बसा, हा. बसा. सेंटरला का तुझा सेलिब्रिटी सेंटरला आमच्या कुठे रस्त्यावर काय सेंटरला उठ रे उठ बस सेंटरला थांब ए, थांब. हा? नाही तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं काय म्हणणं आहे म्हणजे आमच्या सेलिब्रिटीची लायकी नाही हा? कुत्रा आहे हा ताईला बसायला कुत्रा आहे का मग आमचा काय लांडगा आहे का तुमचा कोण आहे ते मला माहिती नाही हा? ए, ए, काय जाय? कुशल भाऊ, कुशल भाऊ, ओरडतो. माझा कलाकार मध्ये बसणार सांगून ठेवतोय कसा बसणार आहे ऐका ना सर आम्ही काय चिचोके दिले का नाही तुम्ही थोडं ऐकत जर माझं ऐका मी काय म्हणतो 5 खुर्च्या होत्या 6 होत्या 5 होत्या किती पण होत्या आता 4 राहिल्यात 5 होत्या रे तू गणित शिकला नाही ना? सर कुशल भाऊ थांबा 4 राहिल्यात इथं दादा आम्ही दोघं बसतो हे दोन जाऊ द्या झालं सेंटर झालं सेंटर बसू क्या बात है याला म्हणते बुद्धी ऐ आमच्या सेलिकडे बुद्धी आहे कशी ऍडजस्टमेंट केली आहे का तुमच्या सेलिब्रिटीकडे एवढी बुद्धी आहे का विचारा त्याला जा विचारा आल्या आल्या आमची इज्जत काढली तसं नाही मातीत घातलीत आमची इज्जत तसं नाही अरे त्यांच्या सेलिब्रिटीला अक्कल आहे तुम्ही काय इथं बक्कल लावणार आहे का चिडू नका दादा आहे ना माझ्याकडे अकलेचा भाग असेल तर हे बघा ह्या 4 खुर्च्या आहेत ना ती एक खुर्ची घ्या दादा हे बघा, हा? त्यांनी काय केलं त्यांनी एक खुर्ची कमी केली इकडे 2 इकडे 2 इकडे 2 मी एक खुर्ची वाढवली 6 झाल्या सेंटरला आम्ही दोघे झालं ना सर झालं ना अरे टाळ्या वाजवा बघ एक वाढवली मी फक्त जबरदस्त ऍडिशन मॅडम इकडे आला बघितलं का तुम्ही अरे ऍडिशन याला म्हणतात अरे ऍडिशन करून करून ज्याचा अख्खं करिअर झालं तो माणूस मी आणलाय बसा बसा अरे या माणसाला कुणी लिहून देत नाही म्हणून स्वतः लेखक झाला हा? याला कुणी काम देत नाही म्हणून स्वतः दिग्दर्शक झाला आणि स्वतःलाच काम देतो काय आणि लेखक दिग्दर्शक झाल्यानंतर मोठे मोठे सिनेमे याने लिहिले पण ह्याला कोण कुत्रा भीक घालत नाही म्हणून मोठ्या मोठ्या प्रोड्युसरच्या दारात भिका मागत फिरतो माझा सिनेमा प्रोड्यूस करा असा माणूस आम्ही आणलेला आहे आणि तरी बी ह्याला दादा तुम्ही काळजी करू नका तरी बी ह्याला कुणी उभं करत नाही म्हणून आम्ही ह्याला इथं कार्यक्रमाला बोलवलं आणि हा भिकाऱ्यासारखा पटकन आला
दादा बस ना बस बस ना बस बस दादा काय कमी जास्त बोललो असेल तर तुम्हाला म्हणजे सॉरी म्हणजे कमी जास्त हा. बोला आता काय जास्त कमी काय राहिलेलंच नाही आता काय ऐकून घे, तुमचा माणूस असाल मोठा पण आमचा काय कमी उठ रे sorry. आमचा काय कमी आहे का Sorry. कमी आहे का? आज या ठिकाणी वर्ल्ड फेमस म्हणजे घराघरात पोहोचलेले किरण मोरे आलेले आहेत. जोरदार टाळ्या, स्वागत झालं पाहिजे. हा. हो मग गौरव मोरे हा कोण आहे? मी आहे मग किरण मोरे कोण आहे? ते क्रिकेटर आहेत त्यांचं काय इथं? त्यांचं काय नाही तुम्ही नाव घेतलं किरण मोरे मी गौरव मोरे आहे आणि तुमचं नाव काय आहे? गौरव मोरे मग किरण मोरे का सांगता? तुम्ही बोलले किरण मोरे मी बोललो का? हा पण काय हरकत नाही. माझ्या लक्षात आलेलं आहे किरण मोरे व्यस्त असल्यामुळे जसे बदली कामगार येतात तसा बदली कामगार गौरव मोरे या ठिकाणी आलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. मॅडम लहान मोठी गोष्ट आहे काय? तुम्ही करा ना स्वागत मॅडम हा. तुम्ही करा ना. मी करते स्वागत. काय आहे? ए, खाली उतार बाप्या! खाली उतार! 1000 वेळा सांगितलं साऊंडच्या स्टँडवर उभं राहू नको म्हणून शॉक लागतोय. तर आता मंडळी औपचारिक पद्धतीने आपण स्वागत करणार आहोत आजच्या आपल्या आलेल्या सेलिब्रिटीचा. तर वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त असे शेड्यूल मधनं त्यांनी आज आपल्या गावामध्ये येण्याच्या विनंतीला मान दिला. असे आपले बहुनरी प्रियदर्शनजी जाधव यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रेमाने प्रियदर्शन जाधव असं म्हणतात. त्या बात आहे दादा काय नाव कमवू आणि प्रियदर्शन जाधव यांच्याबद्दल Flight ने विशेष आले, माहिती flight. की ते फ्लाईटने आले. फ्लाईट खास या कार्यक्रमासाठी प्रियदर्शनजी जे आहेत ते फ्लाईटने आलेले आहेत. हा हो हो फ्लाईट म्हणजे नाही मॅडम विमान. मॅडम आणि- एक मिनिट फ्लाईटने आलो मी फ्लाईटने आलास येस तू कसं आलं यांनी मला 2 एसट्या बदलत आणलंय. मी सगळीकडे फ्लाईटनेच जातो होय नाटकाच्या दौऱ्याला पण बाकी सगळे नाटकाच्या बसने जातात मग तिकडे पण फ्लाईट ना. नाही तिथं पण बसनेच जातो मी पण एरवी फ्लाईटने जातो मला 2 एसट्या बदलत आणलंय यांनी. शेवटी एसटीने मला फाट्यावर सोडलं बसने पण फाट्यावर गावच्या. तिकडे 2 माणसं आले 2 व्हीलरवर हा आणि मला ट्रिपल सीट करून गेले तुला कुठे बसवलं टाकीवर. म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहे पुढे ट्रॅफिक आहे का बघा म्हणून. होय असं काय केलं माझ्या बरोबर. जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आपण 1,00,000 रुपये दिले त्यांना दिले का विचारा. होय मग दादा किती देईल तुला. 2 लाख 1000 अयो अरे त्यात 200 रुपये TDS कापलाय आणि GST चे 4,500 मी भरलेत अयो त्यामुळे मी -300 मध्ये आहे. मला पण हा कुठे आले विमानानं सांगा ते तुम्हाला विमानानं 1 आले. लाख रुपये देणार तुम्हाला ट्रॅव्हलिंग एक्स्ट्रा दिलाय 2,000 रुपये. हा, ओके बसा गुपचूप. ओके ओके हा विमानानं आले ते. हा तर मी सांगत होते की प्रियदर्शनजी इथे आज विमानाने आलेले आहेत. मंडळी विमान म्हणजे फ्लाईट. वाव खरं तर विमानाचा प्रवास करण्यासाठी माणसाला फार खडतर प्रवास करावा लागतो आयुष्यात. खरंय खरं सांगू ना मंडळी तर विमानात बसल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपण आकाशात उडतोय क्या बात आणि खरंच आपण आकाशात उडत असतो. क्या बात आहे आणि विमान क्या बात आहे. विमानची ते चाक जेव्हा धरतीला लागतात ना मी तुम्हाला सांगते त्या क्षणामध्ये आयुष्य सामावलेलं असतं. खरंच त्या क्षणामध्ये पण आपल्याला असं वाटेल की आता विमानाचा प्रवास झाला म्हणजे प्रवास संपला का तर नाही मंडळी. कारण जीवनाच्या पटावरती आयुष्याचा प्रवास सुरू राहतो. क्या बात आहे. आणि माझ्याही बाबतीत तेच घडलं. मी आपली स्थानिक कलाकार या गावातली सेलिब्रिटी एका कार्यक्रमाला विमानाने बोलवलं होतं पण तिथे माझा विमान प्रवास संपला नाही. तिथे मी गावात जायला एसटी पकडली. विमान मग एसटीतला प्रवास आणि घरी जाताना मला माझं पूर्ण आयुष्य असं समोरून जाताना दिसलं. मॅडम मी सांगू तुम्हाला मॅडम लोकांना उडणारं विमान दिसतं पण एसटीच्या चाकाचं घर्षण दिसत नाही. टाळ्या वाजवा. लोकांना उडणारं विमान दिसतं पण एसटीच्या चाकाचं घर्षण दिसत नाही आणि इथं बसलेलं तुम्हाला प्रियदर्शन दिसत नाही. वा 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 वा. असं दादा काय म्हणत होता तुम्ही. मी म्हणत होतो का माझं प्रवास वर्णन असा कार्यक्रम नाही आहे. हा शेतचा कार्यक्रम आहे. ह्याचा बघा ना. उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाचं. मला विमान पाहिजे का? मला विमानाने घरी जायचं. अरे मला- हाट. हाट का हाट
अरे विमान कुठं भाऊचं हेलिकॉप्टर असणार आहे स्पेशल हेलिकॉप्टर असा येणार असा दर 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 तू राहता कुठं तुम्ही फिल्टर पाडायला ए फिल्टर पाडा ते हेलिकॉप्टर देतात त्यांना तुम्हाला यान देणार. अहो मी काय मंगळावर राहत नाही मी काय तू आता मला फक्त दिस वरती बघ, तुला सोल पटून नाही सुजवला तर बघ. ए पाप्या खाली उतर रे. मामाचं ऐकत जा ना पप्या. याच्या आईचा मामा सर या ना सर. इकडे आण तू. तुम्ही एकदम नाही नाही सर या ना, असं काय करता, बसा ना सर. या, या, तुम्ही काही बसा. टेन्शन ए गरम नव्हतं काय काढा ना. Sorry, sorry, sir. काय हे बघू बघू ना मला. घाबरू नका पाळीव आहे पाळीव आहे बसा ना सर, कशा टेन्शन घेताय. आपण आता काय करूया ना सर, आपण आता मेन दीप प्रज्वलनाचा हा दीप प्रज्वलन ए, दीप प्रज्वलन करू दे. दीप प्रज्वलन. कार्यक्रम घेऊया. दीप प्रज्वलन. तर मंडळी आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्याकडे आलेलो आहोत. तो म्हणजे या महोत्सवासाठी जे सेलिब्रिटी आलेले आहेत त्यांच्या हस्ते आपण इथे दीप प्रज्वलन करणार आहोत. दीप म्हणजे ज्योती. क्या बात रे. ए, घे. हा काय घ्या खरं सांगायचं तर दीप प्रज्वलन आमचा माणूस करणार आहे ए, तू घे रे हातात पकड चालेल तुम्हाला चालेल चालेल मग काय ते, चालेल का चालेल कसा मग त्याला काय मी उगाच बोलवलाय का इकडं. त्याला तो सिनियर आहे ना, त्याला मिशा बघ किती फुटले. तुला मिशी आहे का. आधी ये. ए, तुम्ही एवढं चिडू नका ना चिडल्याने काय होतं एकदम नाही वातावरण हा करणार दीप प्रज्वलन हा करणार नाही नाही माझा माणूस करणार. तू काय रे. माझा गॉगल ऐकला माझी आयडिया आहे का दादाच्या हातात तुम्ही मेणबत्ती द्या दादा सिनियर आहे दादा असे मेणबत्ती लावेल मी हाताचा हात लावेल चाल ना संपला कार्यक्रम तुझ्या हाताला काय मेहंदी लागली तुझ्या हाताला अरे तू सेलिब्रिटी तू आहेस हा दादा तुम्ही सेलिब्रिटी मेन तू आहे तुला मी 10 वेळा सांगितलं तू मध्ये येऊ नको. दादा माझ्यामध्ये ऐकलं घेऊन. आम्ही काय कमी नाही आहे हे बा कमी नाही सेलिब्रिटी आमचा मग ए तुला सांगतोय नाचरे मोरे. ए याला पेटवायला द्या. नाही काय बोलताय पेटवायला काय हा पेटवणार रे हा पेटवणार हा पेटवणार ऐका ना दादा मी काय म्हणतो तिकडे हे कसं वाटतं बघ ना यार अरे बनियन बनियन तेरे दो नयन काय म्हणतो काय झालं इकडं भाऊ काय रे? यार काय यार काय एवढं काय नाही झालं. एवढं लढा काय झालं तुम्हाला. काय झालं एवढं नवीन द्या नाही नाही नाही, मी असं बांधतो बांधतो. आणि अशा पद्धतीने दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. कसं केलं मी केला कुणी केला रे. मी केला मी का केला. मी का नाही करायचा. हा मी पण स्थानिक कलाकार आहे, सेलिब्रिटी मी पण आहे. हा नाही ठीक आहे कलाकारांनीच केलाय ना स्थानिक का असणार. मग? कलाकार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला. जॅकेट पाहिजे होतं मला माझं तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं तुम्ही करताय काय. एक मिनिट सर सर. जॅकेट कशाला पाहिजे, आता तर मेन कार्यक्रम होणार आहे. हा? तर मंडळी या दोघांनी मिळून आजपर्यंत इतक्या कलाकृती अजरामर केलेल्या आहेत सेम कामं करून. टाळ्या टाळ्या. तीच कामं आपल्याला आज इथे बघायची आहेत. एक त्यांच्या अभिनयाची झलक एक चुणूक इथे आपल्याला ते दाखवणार आहे. शाबास. दोघांना मी विनंती करते की त्यांनी एक प्रहसन इथे दोघांनी सादर करावं. माग कॉमेडी होणार आहे. दादा हे बघ, असं काही आखरी रास्ता पथक याची दुसऱ्या थराची सलामी. आखरी रास्ता पथक. ऐका ना हे आखरी रास्ता पथक काय नाही सर ते स्मशानाच्या बाजूचं पथक आहे ना म्हणून त्याचं नाव तसं आहे. हा? तर हरकत नाही सलामी दिलेली आहे. आणि आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो सर सगळ्यात आधी प्रियदर्शन सर. काय त्यांना कळत नाही मॅडम तुम्ही कलाकारी करून दाखवा ना. हरकत नाही सर, एक काम करा तुम्हाला जर Talent आठवत बघा, असेल गावातलं तर talent. मी करून दाखवते. तर अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची नकला करण्याची मला लहानपणापासून आवड होती. सगळ्यात पहिले कंगना रनौत. कैसे हैं आप सब लोग. क्या बात है कंगना. सच कहूं तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आज मैं यहाँ पे आई हूँ क्योंकि मराठी कलाकारों के बारे में मुझे इतना रिस्पेक्ट है कि बहुत अच्छा काम करते हैं, सब लोग दिल लगा के काम करते हैं, स्पेशली यहाँ पे इस शो में. और आज जो मुझे यहाँ पे जी शुक्रिया. जब क्या है कंगना बोलती है तालियां तो बजनी चाहिए.
मुझे बहुत अच्छा लगता है जब लोग तालियां बजाते, सच्ची में बताती हूँ आपको मैं, सच्ची में। शाबाश। आज जहाँ पे हम दही हंडी के लिए आए, भाऊ रुकिए रुकिए, कंगना जब बोलती है तो कोई रुकाता नहीं है, कंगना खुद रुकाती है। ये उघडा आहे. तो दही हंडी की मिमिक्री शुभेच्छा आहे. आप सबको, धन्यवाद। मस्त मस्त. आणि आता तुम्हाला कळेल की प्रियदर्शन जाधव सर कसं कंगना राणावत करून दाखवतात. अहो, मी कसं कंगना रनआउट करणार? मी काय कंगना रनआउट करू शकतो का? पुरुषाने कशी आयुष्य नाही, दादा. कंगना राणावत कठीण आहे आणि तसं बी मराठीच्या स्टेजवर हिंदी माणसाचं काय काम. तेव्हा आता प्रियदर्शन जाधव आपल्या समोर सई तामणकरचा आवाज काढतील. हा घ्या का. आता सई तामणकर सोपी आहे, पटकन घ्या आणि मोकळा हो. घाबरू नको. अहो, घ्या ना सर पटपट. नाही जमणार हो. हा? कसं काय इकडे पटाका खोळंबली आहेत आमची हो. नाही, घ्या पटपट. स्त्रियांचे रोल कसे करणार मी? मला कधी असं येत नाही हो. बरोबर आहे. लेडीज रोल कसं बरोबर करतात? आहे, हे पण बरोबर आहे. बरोबर दुसरं घ्या. आहे. हे पण बरोबर आहे. ए, रजनीकांत करू. ए, टाळ्या रजनीकांत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियदर्शन जाधव यांनी साकारलेला रजनीकांत. तुम्हाला मी सांगितलं मी तुमच्या पाया पडतो प्लीज, मी विनंती करतो. असं काही मला करता येत नाही हो. तुम्ही अरे सिंपल आहे रे, असं करे ढुंगडुंगडू दे रे. सिंपल आहे चल रे. कर पटकन. कर, पटकन एवढं कर. घ्या सर पटपट, घ्या सर. लोक वाट बघ. चल आता शिकवलं तुला. सर ऐका ना, तुमचं कसं वाटतंय ना रजनीकांत नाही वाटत आहे, असं वाटतंय तुमच्या शर्टात जुरळ घुसलं आणि फायनल डेस्टिनेशनला पोहोचलो. मला काय तुला येते का रजनीकांत? हा येतो ना. हा का कर. अरे ते झालं ना मागाचं. अहो, मागाचं झालं ना ते. अरे त्यांना नाही येतं भाऊ एक लोकांना मिनिट, काही. इकडे ये रे. मला एक मिनिट विचार. इकडे इकडे नाही, जरा. मारू मारू नका मारू नका. मला सिंपल मध्ये सांगा तुम्ही, तुम्हाला ऍक्टिंग येते, मिमिक्री, नाही नाही गाणं गाता येतं, शक्य नाही हो. नाही तुम्हाला काहीच येत नाही. नाही, मला काही तुम्ही सुपारी कशी घेतली? आणि एका फसलेलं का आपण, हे बोगस माणसं मावलेले आपण. गावाला काय दाखवणार आहे? काय ते काय एवढं पब्लिक जमली काय करणार? तुम्ही आम्हाला बोलवलं ना. हा बोलायला म्हणजे आम्हाला वाटलं तुम्हाला येत असं म्हणून तुम्हाला काहीच नाही काहीतरी बोलायला कॉमेडी काय काय? करायची ना, लोक हसणार कशी आमची? अहो पण तसं नाही ना, पण कॉमेडी करायची. अरे हे काय एवढा एवढा खर्च करून ठेवलाय दादा, ह्यात झक अरे मारलं. 2.5-3 लाख रुपये खर्च केला यार, तुम्ही काहीच नाही करून दाखवत. नाही नाही नाही, ते तुमचं तुम्ही बघा काय करणार तुम्ही. तुम्ही काय म्हणजे, होय, काय करणार? हा? असं काय करणार म्हणजे? इथं 2-2.5 लाख रुपये इथं मातीत घातले तुमच्या नादात. हे खर्च कोण भरून तो? सुद्धा बाप भरणार का? देतो सर, खर्च करून देतो सर. सर देतो. हा ना शर्ट तुम्ही घ्या हे नाही बघा. हे घे, इकडे. ही सासूची चुकून घेऊन आलो. काय मोबाईल दिला आणि हे तुम्ही घातला, त्यावर राडो घातला, त्याबद्दल हे घड्याळ. आणि काय सर हे घ्या. हे घ्या. अजून आहे का बघ. ए, ए, पैसे किती आहेत? तुझं काय? माझं खिशात काय पैसे नाही, हे घ्या. हा? पैसे हे माझं, हे माझं आहे, हे माझं आहे, हे अंधेरी स्टेशनचं आहे, हे कुर्ला स्टेशनचं आहे. बस हे मानपूर. खिशात पैसे किती आहेत तुझे? पैसे दाखव. घरी 100 रुपये घेऊन आलो. माझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. हा ना. मलमल मलमल. हे बघा शूटिंगचे मलमल ढापून घेऊन येतात. झालं का, आलं सगळं? झालं का? हा सगळे अयो एक एक काढून मग एक एक कशाला काढून आला? आणि इकडे हा चला. ए, चल, चल. ए, 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 माझे खिशातले. हा ए गॉगल ठेव हे कृष्णा. चला निघा, चला निघू निघा. आता काय इथं काय जेवण करता? दादा त्या बाजूने आलो. जायचं कसं? ध्यान. नको नको नाही 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 ध्यान सोड. ऐका ना जरा. निघ. ए, रे. काय करणार, काय? चल,